आज आपल्या सर्वांचं दैवत, आपलं श्रद्धास्थान, आपलं ऊर्जास्थान, राष्ट्रसंत, ऐश्वर्य संपन्न आमचे श्री भगवान बाबा यांची आपण सर्वांनी इथे सार्वजनिक जयंती साजरी केलेली आहे आणि या जयंतीला 14 वर्ष झालेली आहेत। या जयंतीच्या निमित्ताने ज्यांनी इथे 6 दिवस राहून आपल्या मनामधल्या शिवाला जागृत करण्याचं काम केलं हे बघून मला खूप समाधान वाटलं। असे आमचे बंधू आदरणीय समाधान महाराज शर्मा, त्यांचं कीर्तन एक वेगळं वाटलं मला की नवीन युवकांसाठी आणि लोकांसाठी पण एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी जसं समोर बसलेले लोक आहेत त्यांना जसं आवडेल त्याच्या मनाने गेले आणि इतक्या लोकांचे आवाज ते काढतात म्हणजे किती त्यांच्यामध्ये म्हणजे वेगळी कला आहे आणि लोकांना खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य आहे। त्यामुळे मला असं वाटतं की मी पण गोपीनाथ गडावर आपल्याला निमंत्रण दिलं पाहिजे आणि आता आपल्याला मी जाहीर निमंत्रण देते, मग लेखी निमंत्रण देते की आपण यावं आमच्याकडे, जरूर आपण मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी किंवा जयंती निमित्त एखादा कार्यक्रम करू आणि आपण जरूर यावं असं निमंत्रण आपल्याला देते। आता या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले, जसं एखादा राजकीय पक्षाचा माणूस दुसऱ्या राजकीय पक्षाच्या मंचावर जात नाही तसं असं म्हणाले तर मला नाराज की आमच्या क्षेत्रात एखाद्याचं कीर्तन ऐकायला कोणी दुसरा महाराज येत नाही, पण आमचे हरभक्त परायण अत्यंत रेग्युलर रोज आले आमचे रणवे बापू, आमच्या हरिभक्त परायण आमच्या राधाताई, आमच्या आईसाहेब या देखील इथे आल्या, त्याही खूप छान बोलतात, दोघांचंही सुंदर। आता त्यांनी जे भजन सांगितलं पण मी ऐकलं, लोक वेगळं म्हणले तर छान, त्या दोघांचंही मी अनेक वेळा ऐकण्याचा योग आलेला आहे। अत्यंत सुंदर वाणी तिथे बोलतात। मंचावर आज उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकररावजी देशमुख, मंचावर उपस्थित, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित बदामराव पंडित, मंचावर उपस्थित आमचे मधुकर तात्या, आमचं ज्येष्ठतेप्रमाणे नाव घेत आहे मी, लहानपणापासून ज्यांना बघते जसे जसे जॉईन झाले तसे तसे नाव घ्या। आमच्या मंचावर उपस्थित इथे भगवान बाबा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष करण तांदळे, त्यांना सगळ्यांनी जोरात टाळ्या द्या। संचालन आणि प्रास्ताविक करत आहे आणि इतकं चांगलं भाषण केलं महेंद्र गर्जे, आमचे विजूभाऊ गोलार, सय्यद अब्दुल्ला, वसंत मुंडे यांना मला वाटतं आज सन्मानित आपण करणार आहात, संतोष मानूरकर, राजू जाधव, नगराध्यक्ष पाटोद्याचे मनोरोज सानप, आमचे कसं थोडं सिक्वेन्स चुकला मागे पुढे झाला, महेंद्र चारी तुम्ही आमच्या बरोबर आहेत, पांडुरंग नागरगोजी आमचे फौजी, गीते बापू, आमच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष आपल्या काष्टी मतदारसंघातील सुवर्णाताई लांबरूड, अनिल जायबाई, अशोक लोढा, रामदास बडे, आमच्या समोर बसल्या सत्यभामाताई बांगर, जालिंदर सानप, संजय सानप, असाराम सानप, वैद्यनाथ तांदळे, मीराताई तांदळे, संतोष राख, कृष्णा जाधव, सर्व अधिकारी आणि आमचे पदाधिकारी सुशील कवटेकर, देवीदासजी शेंगे, सुधीर उमरे, सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी करण तांदळे म्हणजे अध्यक्ष, आसाराम सानप, रिपीट नाव झाले तरी पण मी वेगळे मागवले कारण ह्या पोरांनी खूप मेहनत घेऊन एवढा चांगला कार्यक्रम केलेला आहे। प्रकाश बांगर, विकास सानप, सुनील गर्जे, रामभाऊ नागरगोजे, गणेश नागरे, महादेव राख, संतोष सानप, दीपक दादा, अर्जुन नागरगोजे, विकास बांगर, ओंकार गर्जे, सूरज बांगर, प्रमोद गर्जे, सागर सानप, संकेत बडे आणि उपस्थित सर्वच मान्यवर आणि समोर एवढ्या संख्येने उपस्थित। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सर्व टोपीवाले, पागोटेवाले सर्वांना माझा नमस्कार, सर्व वडीलधारी मंडळी आणि या कार्यक्रमाला इतकं सुंदर रूप, साक्षात शिवाचं पुराण ऐकण्यासाठी शक्ती स्वरूपात अवतरलेल्या माझ्या मायमाऊल्यांनो आणि माझ्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या आणि घोषणा गामा गुण उन्हामध्ये चालत तो रथ, माझं तर वाटत नव्हतं की मला ड्रायव्हर चालवत होता, बोटं लावून हे लोक माझा रथ इथपर्यंत आणला, असे आमचे सगळे युवा, उत्साही युवा माझे बांधव आणि माझ्यावर इतकं प्रेम करणारे, सगळ्या स्टेजवर उड्या मारून माझ्यावर फोटो करायला येणारे माझे सगळे छोटे छोटे लेकरं, माझे बालगोपाळ
आज मी सगळ्यांची नावं घेण्यात थोडा वेळ घालवला, कारण खरंच सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. मला या कार्यक्रमाचं निमंत्रण जेव्हा आलं तेव्हा मी तात्काळ हो म्हणले, कारण शिवशक्ती परिक्रमेमध्ये मी कार्यक्रमाला आले होते आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये तेव्हा कार्यक्रम घेतला होता. आणि खरंच आहे, महेंद्र म्हणाल्याप्रमाणे की शिवाचं आणि माझं काहीतरी नातं दिसतंय. शिवशक्ती परिक्रमेच्या कार्यक्रमाला मी आले आणि आता आले ते आदरणीय सन्माननीय श्रद्धेय समाधान महाराजांच्या शिवपुराणाच्या निमित्ताने मी इथं त्याच्या समारोपासाठी आले. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, शिवपुराण हे 7 दिवसात होत नाही, पुन्हा ते पुन्हा येणार आहे. त्यांनी ते शब्द दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मी ते जेव्हा पुन्हा येतील ते माझ्याबरोबर पुन्हा येतील, मी पण येईल पुन्हा असाही मी शब्द या निमित्ताने देते. खूप मला खरं खूप भरून आलं खरं महाराज, जेव्हा या पोरांनी एवढ्या उन्हात एवढ्या परिस्थितीमध्ये एवढी मोठी रॅली काढली. आमचे मी मधुतात्या नेहमी म्हणते, मधुतात्या आमचं पैलवान गडगे मनाने निष्पाप आहे आणि बोलून टाकते जे समोर आहे, पोटात मोठात वेगळं नाही. आणि ते म्हणायचे असं झालंय तसं झालंय. त्यांनी मला काल फोन केला, मी म्हणलं अरे आजूबाजूला एवढा पाऊस आहे, कशाला रॅली करता. मी आजच बैठक घेऊन आली, आष्टीमध्ये एवढा पाऊस पडलाय, शिरूरमध्ये पाऊस पडलाय, सगळीकडे लोकांची इच्छा आहे ताई तुम्ही या. मी म्हणलं आता मी येईन, ठीक आहे तुमचं समाधान होईल, पण सगळा हाच राडा आहे पुन्हा. ते मला गावाच्या बाहेरच जाऊ देणार नाही, या गावून त्या गावून त्या गावून. त्याच्यापेक्षा मला अधिकाऱ्यांना ताणते आणि तुमच्या सगळ्यांचे पंचनामे करते आणि तुम्हाला काहीतरी मदत मिळवून देते तर उपयोग आहे, नाही तर काय फोटो काढायचा गावाने जायचं. ते बघितलं आपण, सत्तेचा उपभोग आणि उपयोग हा प्रत्येक क्षणी सामान्य माणसाला करण्यासाठी, सामान्य माणसाचा वाणी आणि वाली बनण्यासाठी मी राजकारणात आहे. तो क्षणही मी बाहेर जाऊ देणार नाही. आणि म्हणून मी ती बैठक घेतली आणि मी आले. मला मधुतात्याचा काल फोन आला, महेंद्र वगैरे हे सगळे मुंबईला आले होते, हे पोरं पण सगळे आले होते. यांनी मला सांगितलं ताई बघा खरंच भगवान बाबाची किती पुण्याई आहे, बैसुनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी. मी लहानपणापासून ऐकायचे. माझ्या भगवान बाबांच्या भगवान भक्तीगडावर पण एकदा आपण या, कीर्तनाचा कार्यक्रम आपण तिथेही करू चांगला, पुराणाचा एखादा. त्या कार्यक्रमामध्ये आल्या, तुम्ही एवढी भव्य भगवान बाबांची मूर्ती मी बनवलेली आहे. मी म्हणजे मी नाही बनवली, ह्या सगळ्यांनी बनवली, पण जी संकल्पना म्हणतो ना साक्षात्कार ज्याला होतो, बाबांना इच्छा झाली त्यांच्या सावरगावला जायची, ते माझ्या माध्यमातून झालं, कोणत्याही माध्यमातून झालं. तर ती जी मूर्ती माझ्या डोळ्यासमोर अवतरली, मी कधीच कुणाला सांगितलं नाही. ती मूर्ती होती भगवान बाबा पाण्यावर बसले आणि ज्ञानेश्वरी वाचतायत. तुम्ही आजही बघा भगवान भक्तीगडावर ती मूर्ती, असं वाटतं की ती पाण्यात तरंगती आहे आणि ज्ञानेश्वरी वाचतायत. कोणीही भगवान बाबाची देशात अशी मूर्ती बनवलेली नाही. भगवान बाबांच्या लेखीने हा संकल्प पूर्ण केला. खरंच आहे, भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न संत म्हणलं जातं. वामन भाऊ वाचा सिद्धी होती, वामन भाऊ कर्मठ होते, वामन भाऊंना धाक होता. भगवान बाबा हे अत्यंत ऐश्वर्य संपन्न होते, घोड्यावर असे रुबाबदार. त्यांचं आता तुझे AI आलंय ना महाराज, त्यामुळे AI वर ते भगवान बाबा साक्षात दिसल्यासारखे दिसतात. घोड्यावर ते जायचे, घड्याळ घालायचे, मोठा ओव्हरकोट घालायचे. माझे बाबा मला नेहमी सांगायचे भगवान बाबा चांगल्या श्रीमंत परिस्थितीतले होते, पण त्यांनी समाजासाठी ही स्वीकारलेली भूमिका होती. आणि एवढं की ते जिथे जातील ते पावन व्हायचं. जिथे पूर आलाय ते म्हणायचे ना पूर ओसरायचा, तसं लोक म्हणायचे मुंडे साहेब आले ना जिल्ह्यात की पाऊस पडायचा. म्हणायचे की नाही मुंडे साहेब आले की पाऊस पडायचा. तो वारसा मलाही दिला. नंतर दुष्काळ होता 14-13 पासून, मी आले पाऊस पडायचा. लोक म्हणायचे ताई तुम्ही आल्या पाऊस पडायचा. आता मला भीती वाटायची होती, मी इथं आले पाऊस पडला तर यावेळी गडबड होईल, म्हणून मी आपली चिंतेत होते. पण आजूबाजूला एवढा पाऊस होता, एवढी अडचण होती. पण खरंच पोरांनो तुम्ही खूप मेहनत केली आणि तुमच्या साक्षात या कार्यक्रमाला शिवाचा आशीर्वाद, महादेवाचा आशीर्वाद लाभला आणि कुठलीही हानी झाली नाही, कुठलाही थेंब एक पडला नाही आणि काही अडचण नाही आली. मधुतात्या तेच म्हणले बघा ताई किती सत्व असते कार्यक्रमात, एखाद्या नावात खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे आज मी इथे आले ते भगवान बाबांच्या ओढीने आले. मला आठवतं जेव्हा मी भगवानगडावर, म्हणजे भगवानगड नगर, मग बरेच मीडियालाही भगवान भक्तीगडाला भगवानगडच म्हणतात बाहेरचे, तर ते भगवानगडावर मी जेव्हा गेले त्या दिवशी दर्शन घेतलं बाबांचं. शेवटची जेव्हा गेले आणि मी बाबांना म्हणले बाबा चला माझ्याबरोबर. खरंच सांगते, मी भगवान बाबांना म्हणले बाबा माझ्याबरोबर चला. आणि मला असं वाटलं की माझे बाबा तर माझे बाबा आहेच एक मुंडे साहेब,
पण भगवान बाबा नाही, मी माझे बाबाच म्हणते. माझे बाबा माझ्याबरोबर सावरगावला साक्षात आले. आणि ती परिस्थिती अशी होती की भगवान बाबांनी जिथे जन्म घेतला आणि भगवान बाबांनी जिथे अखेरचा श्वास घेतला, त्या दोन्ही जागांमधला आशीर्वाद मला लागला. मला मोठं पण मिळालं. आणि मला शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी दसऱ्याला आपण भगवान बाबांच्या मूर्तीचं लोकार्पण करणार होतो, त्याच्या आदल्या दिवशी अशी फजिती झाली. ज्यांनी कलाकारांनी मूर्ती केली, हो तयारे निघाली, आत्ता पोचते, रात्रीच आम्ही लावणार असं म्हणले, ते कलाकारांनी काय कच खाल्ली, त्याच्या मागे काय झालं ते भगवान बाबालाच ठाऊक. पण त्यांनी काही मूर्ती लावलीच नाही. आणि हे रामदास बडे असेल इकडे, मी रामदास बडेला म्हणलं तिकडे जा, सविता गोलारला म्हणलं तिकडे जा, रात्रभर झोपू दिलं नाही मी त्यांना. कशी ती मूर्ती एवढी जड होती, भगवान बाबाचा चेहराच असेल एवढा, या पूर्ण स्टेज एवढा, आणि ती मूर्ती कशी आणायची आम्ही, असा विचार आमच्या मनात होता. ती मूर्ती आम्ही आणली, हळू येईली, पंकजाताई आल्या, हेलिकॉप्टर उतरलो, पडदा लावून ठेवला आणि पडद्याच्या मागे मूर्ती होती. लोक जे समोर बसले त्यांना काय माहिती पडद्याच्या मागे काय, त्यांना वाटायला की पडद्याच्या मागे मूर्ती आहे, पण आम्हाला माहित होतं पडद्याच्या मागे मूर्ती नाही. आणि मग करा, भाषण चाललंय. आम्ही म्हणलं भगवान बाबा की जय म्हणले, मी भाषणाला उभे राहिले. त्यांचा काहीतरी मांडीचा भाग लावणं चाललं होतं. आता काय भाषण करेपर्यंत कसा चेहऱ्यापर्यंत येईल ते, असं माझ्या मनात विचार आला. मी भाषण केलं आणि भाषणाच्या नंतर भगवान बाबांचं नाव घेतलं आणि म्हणलं जाऊ दे, जे असेल ते असेल, काढा रे ते पडदा. म्हणून पडदा काढला, साक्षात पूर्ण मूर्ती भगवान बाबा की जय, भगवान बाबा की जय. माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाहीये, पण माझा कर्मावर विश्वास आहे. आणि आपल्या श्रीकृष्णाचं आपण नाव घेतो, आपण इथे भागवत पुराण करतो. कर्म फार महत्वाचं आहे. जे आपण करतो तेच आपल्याला मिळतं. आणि कलियुगात, महाराज चुकलं तर क्षमा करा, कलियुगात कर्माची फळं चांगली आणि वाईट दोन्ही लगेच तात्काळ मिळतात. काहीतरी चांगलं कर्म असेल की भगवान बाबांचा हा कार्यक्रम घ्यायचं माझ्या नशिबात होतं. हे चांगलं कर्म होतं की मुंडे साहेबांच्या पोटी जन्म घेतला. हे चांगलं कर्म आहे की तुमचं एवढं मोठं प्रेम मिळालं. ह्याच्याही पेक्षा माझं मोठं भाग्य आहे की भाग्यवान माणसाला करोडो रुपये खर्चून सुद्धा एवढं प्रेम मिळत नाही. ते जेसीबीने तुम्ही फुलं उधळता, तुमचा कार्यक्रम झाल्यावर 2 दिवस मला इंजेक्शन घ्यावं लागतात, इतके फुलं मारता. एवढं प्रेम तर कोणत्याच नेत्याला नाही. मला जर कोणी विचारलं शहरामध्ये डॉक्टरला दाखवलं, ते म्हणतात काय झालं, यांना वाटतं हिला घरी रोज मार पडते काय की. मला म्हणलं हे लोकांचं प्रेम आहे. हे फुलं मला नेम घेऊन मारतात आणि मला काही वरच बघू देत नाहीत. महाराज म्हणाले वाचवा ताईंना फुलं मारू नका, तरी मारतात. फुलांनी मरून येते, ती मारून बेशुद्ध पडायची वेळ आली होती. माझा श्वास घेता येत नाही, एवढे फुलं येतात. एक एवढं मोठं भाग्य आहे. मी नेहमी म्हणते नका रे लावू जेसीबी, नका रे ते फुलं टाकू. दुसऱ्या राजकारण्यांना हे भाग्य आहे असं नाही, मला म्हणायचं नाही, हे असेल, पण ह्या सगळ्या व्यवस्था करायला त्यांना खूप प्रयत्न करावे लागतात. मला एक दमडी सुद्धा मोजावं लागत नाही. 1 रुपया मी खर्च करत नाही, कारण मी काही कोणाचं घेतही नाही. कसं दे, मी काही टेबला खालून घेतच नाही तर देणार काय. मी तुम्हाला प्रेम देऊ शकते, स्वाभिमान देऊ शकते, अभिमान देऊ शकते, आणि मी तो सलोखा राखण्याचं वचन सुद्धा भगवान बाबाच्या साक्षी. त्याच्या पलीकडे माझ्याकडे देण्यासारखं काय आहे. पण माझ्या येण्याने जर 500 ते 5000 माणसं होत असतील तर तुम्हीच विचार करा काय देऊ शकते. तर हे सगळं देते, हे पुण्य आहे, ह्याच्यापेक्षा माझ्याकडे काय. पण हे सगळं तुमचं जे प्रेम आहे त्यांनी माझी डोळी भरवून येते. आज दसरा मेळावा आहे महाराज. आधी दसरा मेळावा मी दरवेळी म्हणते आता बंद करा, आपण कीर्तन करू, आपण काहीतरी करू. पण हे इतके उत्साही डोंगरातले माणसं आहेत ना, ते मला काही जगू देत नाही. हे मला तयारच, मला फोन 15 दिवस झाले, ताई गावात आम्ही पट्टी जमा केली आहे, ताई आम्ही गावामधून प्रत्येकाने पैसे जमा केले, 40 गाड्या निघाल्या, आमच्या तालुक्यातून आम्ही 4000 लोक येलो, 5000 लोक येलो. अशा प्रकारचे रोज फोन येतात. आता एवढे लोक स्वतःच्या घरातली चांगली नऊ लुसलुशी तुपातली पुरणपोळी सोडून डोंगर कपाऱ्यामध्ये माझ्यासाठी येत आहेत. नाशिकवरून, बुलढाण्यावरून, वाशिमवरून, अमरावतीवरून, पुणे, मुंबई, पनवेल, नवी मुंबई, इथून बीड जिल्हा, नगर जिल्ह्यातून ते येतातच येतात. एवढे लोक येणार आहेत तर मला काय जायचंय आणि भाषण करायचंय. पण खरं सांगते, भाषण करणं एवढं सोपं नाही आहे. नुसतं भाषण करणं सोपं आहे, पण जे बोलतो ते जगणं एवढं सोपं नाही. आणि म्हणून मी रुद्राक्षाची माळ गळ्यात आहे, महाराजांनी उल्लेख केला. मी महाराज ही माळ घालणं तुम्हाला माहिती आहे की किती संकल्प लागते, गुरुचा आशीर्वाद लागते.
आणि परवानगी लागते. बिना परवानगी ही गोष्ट करता येत नाही. साक्षात प्रज्ञानंदजी सरस्वती शंकराचार्यांनी मला दीक्षा दिलेली आहे आणि मी पण त्याच मार्गावर आहे. हे लोक जाऊ देत नाही तोपर्यंत, नाही तर तुमच्यासारखंच माझंही पुढं विचार आहे. पण बघू आता ह्यांचं जोपर्यंत कल्याण होत नाही मला काही तृप्ती मिळणार नाही. कर्म केल्याशिवाय आपण पुढच्या मार्गाला जाऊ शकणार नाही. मुंडे साहेबांना काय स्वप्न पडलं मला माहित नाही. त्यांनी मला राजकारणात आणलं. मला राजकारणात यायचंच नव्हतं. मी इतकी घरकोंबडी मुलगी आहे की मी शाळेला जाताना पण रडत होते, कॉलेजला जाताना पण रडत होते. मी माझ्या आई वडिलांना सोडून कधी राहिले नाही. माझ्या आई बाबांनी मला हॉस्टेलला टाकलं. मी एक दिवशी साहेब भेटायला हॉस्टेलला आले. मी गादी बिदी गुंडाळून पॅक करून बॅग त्यांच्या गाडीत जाऊन बसले. मी कधीच माझ्या आई वडिलांना सोडून राहिले नाही, माझ्या घराच्या बाहेर राहिले नाही. मी प्रचंड घरकोंबडी मुलगी आहे. 8-8 दिवस घराला सोडून, 1.25 वर्षाचं माझं लेकरू होतं, त्याला ताप यायचा, त्याला उलट्या व्हायच्या, त्याला सोडून जेव्हा मी माझं जायचं माझा जीव तुटायचा. एवढंच लेकरू कधी कधी वाटायचं आपण एवढे बिझी आहेत, इलेक्शन एवढं झालं कधी, एवढं झालं कधी, आता एवढं झालं ते माझ्यापेक्षा. हे कळलं नाही. संपूर्ण जीवन समाजाला दिलेलं आहे. पूर्ण वैभव पायाशी लोळण घेत असताना मुंडे साहेबांनी मला तुला समाजाच्या ओटीत घालायचंय म्हणून मला तुमच्या ओटीत घातलेलं आहे. आणि कधी कधी वाटतं कसं नातं आहे आपलं. तुम्हाला माझ्या ओटीत घातलंय, मला तुमच्या ओटीत घातलंय, असं अद्भुत नातं आहे. तुमची जबाबदारी माझ्यावर आणि माझी जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे. अचानक राजकारणात पडलेलं पाऊल आणि अचानक एकच इलेक्शन मला माझ्या वडिलांचा आशीर्वाद लाभला. 2009ला तर मुंडे साहेब माझ्या इलेक्शनला जिवंत नव्हते. पण त्या 4.5-5 वर्षात त्यांनी मला काय काय शिकवलं की मी अजून 15 वर्ष झाले. म्हणजे मी 2004ला पहिल्यांदा पाऊल ठेवलं राजकारणात. 2009ला निवडणूक लढवली. आज 20 वर्ष राजकारणामध्ये मी काम करत असताना, 22 वर्ष समाजात काम करत असताना आज जे काही मी करते आहे ते प्रत्येक श्वास हा मुंडे साहेबांना आणि भगवान बाबांना शोभेल असाच घ्यायचा प्रयत्न करते. जेव्हा नम्र व्हायचं असतं तेव्हा अति नम्र व्हायचं असतं. जेव्हा शांत राहायचं असतं तेव्हा अति शांत राहायचं असतं. जेव्हा संयमाने वागायचं तेव्हा संयमाने वागायचं असतं. आणि जेव्हा युद्धामध्ये जायचं असतं तेव्हा हातातली तलवार खाली ठेवू द्यायची नाही. अशा प्रकारचं युद्ध पंकज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पंकज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माझ्या बरोबर मी आगे बढो बरोबर तुम्ही पण आगे बढो असं झालं तर माझ्या पुढे जाण्याला अर्थ आहे. आणि म्हणून कधी माझ्या जीवनामध्ये मी कुणाचा हेवा नाही केला, द्वेष नाही केला, कुणाच्या माघारी काड्या नाही केल्या. जे बोलले तेच केलं आहे. लोक म्हणले असतील माझ्याविषयी काही, कारण त्यांच्या स्वतःच्या आयुष्याच्या फायद्यासाठी त्यांनी काही भूमिका घेतल्या असतील, पण मी त्यांच्यावरही कधी राग केला नाही. मला मुंडे साहेब नेहमी सांगायचे माणसाने नेहमी बेरजेचं गणित करावं आणि बेरजेपेक्षा गुन्हागाराचं गणित करायची वेळ आता आलेली आहे. आणि म्हणून माझी ही सत्ता भगवान बाबांच्या आणि तुमच्या पायाशी मी अर्पण करते. आणि या सत्तेतून तुमचं तर कल्याण करणारच आहे, हक्कच आहे माझा. ज्या बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे एक कहाणी आहे, एक कथा आहे की महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांना एकत्र राहण्याचा योग आला. महात्मा गांधी वेळेवर झोपले होते आणि बाबासाहेब आंबेडकर रात्रभर जागे होते. महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकरांना म्हणले रात्रभर तुम्ही का जागे होते. त्यांनी त्यांना सांगितलं तुमचा समाज जागा आहे म्हणून तुम्ही रात्री झोपू शकता, माझा समाज झोपलेला आहे म्हणून मी रात्रभर जागा आहे. त्यामुळे झोपलेल्या समाजाबरोबर काम करणं, झोपलेला म्हणजे काय समाज झोपलेला नसतो. त्या बिचाऱ्याच्या डोळ्यावर समाजाच्या परंपरांची, लोकांच्या अन्यायाची एवढी जर धूळ चढलेली असते की त्याचे डोळे उघडत नाही. त्या समाजाचे डोळे उघडण्यासाठी, त्या समाजाच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी, मागासलेल्या माणसासाठी काम करण्यासाठी माझं आयुष्य वेचण्याचा संकल्प माझा आहे. आणि तो संकल्प माझ्या पोटातून हृदयातून खरा आहे. म्हणून माझ्या या संकल्पाला तुमच्या सगळ्यांची साथ आहे. इथे सर्व जाती धर्माचे महाराज लोक आहेत. माझे सगळ्या बांधव जाती धर्माचे इथे आलेले आहेत आणि तेवढ्याच संख्येने ते येणार आहेत भगवान बाबांच्या परंपरेला, सिमोल्लंघनाच्या परंपरेला. आपण ते एवढे दुष्ट माणसं आहेत. आपण तर शिव आणि वैष्णव, आपण देवाला पण वाटून टाकलं, आपण संतांना पण जातीप्रमाणे वाटून टाकलं. नेत्यांना तर आपण वाटतच असतो. पण मी आहे पशुसंवर्धन मंत्री, माझ्याकडे जात नाही. गाय म्हणजे गाय आहे, बैल म्हणजे बैल आहे. जास्तीत जास्त गीर असेल, जास्तीत जास्त जाफराबादी म्हैस असेल, पण माझ्याकडे जाती भेद नाही. सगळ्यांना सारख्याच लसी लागतात, सगळ्यांना सारखेच औषधं लागतात. त्यामुळे देवाने मला खातं पण
कसं दिलंय. ज्यांना व्यक्त होता येत नाही, ज्याला बोलता येत नाही, त्या प्राण्यांची दया करण्याचं खातं दिलंय. त्या प्राण्याची दया करत करत माणसांच्या भोजनाची व्यवस्था करण्याचं खातं दिलेलं आहे. तसेच पर्यावरणासारखं खातं दिलेलं आहे. साक्षात सृष्टी, शिवपुराण ऐकतोय, साक्षात सृष्टी म्हणजे पार्वती आहे. आणि या पार्वती म्हणजे सृष्टीचा जे अधपतन होत आहे त्याचं खातं दिलेलं आहे. म्हणून एक स्त्री म्हणून काम करत असताना एवढ्या सक्षमतेने मी काम करते आहे. म्हणजे मी एक ऐकत होते की सीतेनी जसं जीवन जगली तर बरे त्यानंतरच्या काळात सगळे सांगायचे बायकांना ते सीतेसारखं जगा. रामा कशी वनवासात गेली, सीता रामासाठी हे केलं ते केलं, संन्यास म्हणजे निघून गेल्या, तसं जगा. पण आता काय काळ बदललाय, कलियुग आहे आणि दशमहाविद्यांसारखं जगण्याची वेळ आहे. हातामध्ये शस्त्र पण घ्यायचे आहे, महाकालीसारखं रूप पण द्यायचंय. नवरात्र उद्यापासून सुरू होत आहे. दुर्गेचे 9 चेहरे 9 रूप आहेत. शांत होऊन आपल्याला मातृत्वही द्यायचंय, आपल्याला मोठं मन ठेवून दातृत्वही द्यायचंय आणि मनगटात बळ ठेवून नेतृत्वही द्यायचंय. अशा प्रकारे म्हणून हे भाषण मला फार करायचं नव्हतं, कारण मी सामाजिक मंचावर असे भाषण करत नाही आपल्या कीर्तनाच्या. पण आता ह्यांनी माझा इतका जीव घेतलाय, या त्यांना भाषण अपेक्षित आहे. त्यांचं थोडं डाऊन झालेलं आहे पेट्रोल, बॅटरी. ती बॅटरी मला येऊन चार्ज करावं लागते. आता चार्ज केली तर पुढच्या वर्षीपर्यंत काही टेन्शन नाही. त्यामुळे ही चार्ज झालेली बॅटरी आहे. मी आहे जिथे आहे तिथे. महाराज गंमत सांगते, जास्त वेळ बोलायला पण 1 मिनिटं गंमत सांगते. माझ्या दंत दरबार मी घेते, दररोज घेते, असं नाही की मी नाही घेत. मी पडले होते इलेक्शन मध्ये तरी घ्यायचे. माझ्या एकमेव राजकीय नेता असेल जे चिठ्ठी लिहून लोकांची यादी करून लोकांना भेटते. इतके वळवळ करायचे हे लोक. मग मला आठवलं आमच्या घरामध्ये आमची आई जेव्हा स्वयंपाक करायची, प्रीतमताई खूप रडायच्या. त्या एवढ्या आईला चिकट्या होत्या, त्या आईला सोडायच्याच नाही. मग माझी आई काय करायची, वॉकरमध्ये तिला बसवायची आणि किचनमध्ये ठेवायची तिच्या हातात खेळत. माझी आई हात धुवायला जरी बाथरूम मध्ये गेली तरी प्रीतमताई रडायला सुरू करायची. मग मला ती आयडिया आली की वॉकरमध्ये प्रीतमताईला ठेवून माझी आई काम करायची. तसं जनता दरबार मी करायला सुरुवात केली. या सगळ्यांना बसवून ठेवते समोर आणि मी स्टेजवर बसून काम करते. माझ्याकडे बघत ते गपचूप बसतात, रडत नाही, त्रास देत नाहीत, काही नाही. आणि मी आपल्या लोकांची काम, म्हणजे एक स्त्री राजकारण करत असताना ती कसं डोकं लावते, घर कसं सांभाळते, तसंच ती हे राज्य आणि देश सांभाळू शकते. हा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आमच्यावर टाकलेला आहे. स्त्रीच्या मोठं शक्ती दिलेली आहे. मी इथे जे काम करते ते काही फार मोठं काम नाही. माझ्याकडे ग्रामविकास खातं होतं, जलसंधारण खातं होतं, महिला बालकल्याण होतं. आता हे खातं जनसामान्याशी त्याचं देणं घेणं रोज नाहीये. पण आता यांनी पर्यावरण स्वीकारलंय. मी पर्यावरण मंत्री, तर हे पर्यावरणाशिवाय गप्पाच मारे ना. आता हे सांगायचं आम्ही हे नाही करू, आम्ही झाडं लावू, आम्ही प्लास्टिक बंदी करू, आम्ही हे करू ते करू. ते लोक नेत्याच्या प्रमाणे ते स्वीकारत आहेत. आणि आज मला आनंद वाटतो की एक निर्णय मी कृषी माझ्या पशुसंवर्धन खात्याचा घेतला होता की पशुसंवर्धन खात्याला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशामध्ये पण तो निर्णय घेतला आणि त्यांनी घेत असताना असं लिहिलंय की महाराष्ट्राच्या निर्णयाला म्हणजे उद्देशून महाराष्ट्राच्या निर्णयाप्रमाणे आम्ही हा निर्णय घेतलाय. म्हणजे आपण जे काम करतो, आपण एवढा चांगला विमा दिला 2015 मध्ये की आपले नवल किशोर रामला डायरेक्ट प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये घेऊन गेले की असं कसं चांगला विमा तुम्ही तयार करता. आपल्याकडे येणारा माणूस सुद्धा त्याचंही भलं झालं पाहिजे. कामाला येणारा, काम करणारा, आपल्या संपर्कात आलेला, सहवासात आलेला, त्याचं सुद्धा भलं झालं पाहिजे. भलं नाही झालं तरी चालेल, पण त्याचं वाईट नाही झालं पाहिजे. हे माझं कर्तव्य आहे. आत्ताच्या कलियुगातले आम्ही राजाच्या भूमिकेत आहोत. 5 वर्षाचं राज्य आहे आम्हाला. राजाने राजासारखं राहायला पाहिजे, राजाचं मन राजासारखं पाहिजे, राजाला सगळे रंग सारखे दिसले पाहिजे. मग तो पांढरा असो, तो हिरवा असो, तो भगवा असो, तो निळा असो, तो पिवळा असो, हे सर्व रंग या राजाला सारखे दिसतात. त्या राजाला समाजात सलोखा आणता येतो आणि तो प्रयत्न माझा सदैव राहिला आहे आणि भविष्यातही राहील. आणि तुमच्या पाठीशी, तुमच्या गरजांसाठी, तुमच्या भविष्यासाठी मी सदैव उभी आहे. तुम्ही जेव्हा माझ्याबद्दल घोषणा देता, टाळ्या वाजवता, तेव्हा चिमुकले आवाज येतात. पंकजाताई तुम आगे बढो, हे लेकरं मला घोषणा देतात. इतके गोड आवाज आहेत हे पंकजाताई आम्ही तुमचं गाणं ऐकतो म्हणून इतकी छोटी मुलगी मला आता म्हणली. आम्ही कोणतं गाणं, पंकजाताई बाग फुले होते बीजेपीच्या कमळाचा. आता 3 वर्षाच्या पुढीला काय कळतं बीजेपीचं कमळाचं काय. पण ती मला सांगत होती आम्ही तुमच्या गाण्यावर नाचतो, ते आम्हाला तुमचं गाणं आवडतं. ह्याच्यापेक्षा काय पाहिजे. किती तराजूमध्ये हिरे, माणिक, मोती
सोनं नाणं ठेवलं आणि ही प्रतिष्ठा हे प्रेम ठेवलं तर मी ही प्रतिष्ठा आणि प्रेमच निवडेन, एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगते. आणि मी मुंडे साहेब वडिलांच्या भूमिकेत होते समाजाच्या, मी आईच्या भूमिकेत आहे आणि आईला वाईटपणा स्वीकारावा लागतो, कधी धपाटे मारावं लागतात, कधी कार ओढावा लागतो, कधी गाल पिळावा लागतो, आईला सगळं करावं लागतं. बाप काय येतो चांगलं जातो, पण आईचं काम आहे. त्यामुळे मुंडे साहेबांनी तुमच्यावर प्रेम केलं, त्यांनी तुम्हाला शक्ती दिली, आता तुम्हाला शिस्त पण लावून तुमचा संस्कार पण करून तुम्हाला चांगलं घडवलं, हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि ते मी करते. आपण आशीर्वाद द्या, असंच प्रेम ठेवा आणि असंच प्रत्येक कीर्तनाला बोला. मागच्या वेळी मंत्री नव्हते, यावेळी मंत्री झालेली आहे आणि पुढच्या वेळी तुम्ही बोलवणारच आहेत. मला रामायण ऐकायचं पुढच्या वेळी आपल्याला, आता शिवपुराण ऐकलेलं आहे, पुढच्या वेळी रामायण ऐकायचं आहे, त्यासाठी मी आवर्जून येईन. आपल्या सर्वांचे पुढच्या वेळी आवर्जून आपण सर्व भेटूच. आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी हात जोडून आपले सर्वांचे आभार मानते आणि शिवाच्या चरणी महादेवाच्या चरणी प्रार्थना करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सगळ्यांचं मंगल कर अशीच प्रार्थना करते. उद्या रेणुकाईला जाणार आहे, रेणुकाईला हेच प्रार्थना करेन की माझ्या या समाजातल्या सगळ्यांना सुखी ठेव, यांच्यामधला प्रेम भाव बंधुभाव असा जसा आता परिस्थिती तसा नको ठेवू, जसा पूर्वी होता तसा होऊ दे. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात सगळ्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य त्यांनी स्थापन केलं. ते स्वराज्य आहे म्हणून आज आपण इथे सन्मानाने जगत आहोत, म्हणून समाधान महाराज शिवपुराण सांगत आहेत, म्हणून पंकजा मुंडे गळ्यात रुद्राक्ष घालून फिरत आहे. हे आपला सन्मान छत्रपती शिवरायांमुळे आहे आणि त्यांच्या पश्चात आपल्या भगवान बाबांनी वामन भाऊंनी हा सन्मान डोंगरकरातल्या लोकांना, ज्यांना दरोडे घालण्याशिवाय आणि काही करण्याशिवाय काम नाही, त्या काळात काय काम होतं त्यांना चांगल्या माणसामध्ये आणण्यासाठी हे आपल्याला पायंडे पाडून दिलेले आहेत. तेच पायंडे आपण पुढे चालवत राहू, एवढं या निमित्ताने सांगते. धर्मावर प्रेम करा, श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धेला 10 हात लांब करा, एवढंच मात्र या निमित्ताने सांगेन आणि माझ्या वाणीला विराम देईन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.